स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल MDH. मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर. मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू. साकीनाक्यातल्या खैराणी रोडवरची दुर्दैवी घटना. मॅनहोल दुर्घटना प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. महापौर रितू तावडेंची ग्वाही. कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना, तर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. मॅनहोलमध्ये पडून मृत्यू प्रकरणात खापर अश्विनी भिडेंवर. अशा घटनांना मुंबई मनपा आयुक्त जबाबदार. अश्विनी भिडेंवर कारवाई करा. उपमहापौर संजय घाडी यांची मागणी. मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ. गेल्या 3 दिवसात 60 ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना. धोकादायक झाडांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. आदित्य ठाकरेंकडे भविष्याचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बघतो. आमदार सुनील शिंदेंचं मोठं वक्तव्य. कट्टर शिवसैनिक असल्याचंही विधान. विधानाचा वेगळा अर्थ काढला. आपलं वक्तव्य पुणे नाशिक रेल्वे संदर्भात होतं. ऑफरच्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण. पवारांची राष्ट्रवादी एकत्र राहील, अमोल कोल्हेंचं विधान. लातूरमधील शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा. झी24 तासच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यानं मानले झी24 तासचे आभार. छत्रपती संभाजीनगरमध्येही FDA ऍक्शन मोडवर. शहरातील 2 नामांकित हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाचे छापे. अन्नात शेळ्या भाज्या, रासायनिक रंग टाकल्याचं उघड. नाशिकच्या अंबड परिसरातील एका घरातून तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी लंपास. तपासानंतर 2 जणांना अटक. 24,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. पावसाळ्यात कोसळणारी झाडं आणि जमिनीखालचे मॅनहोल याच्या कचाट्यात सध्या मुंबईकर सापडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अवघ्या 3 दिवसात मुंबईत झाड कोसळून आणि मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईचं प्रशासन सुस्त आणि मुंबईकरांचे जीव स्वस्त असं म्हणण्याची वेळ आली आहे. पाहूयात. खाली मॅनहोल वरून झाड. मृत्यूच्या कचाट्यात सामान्य मुंबईकर. मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का? कारवाई करू सांगून जबाबदारी संपते का? मुंबई महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे मुंबईकरांचा जीव किती स्वस्त झालाय हे सांगणारी ही 2 दृश्य. अवघ्या 3 दिवसात मुंबईत झाड कोसळून आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी साकीनाका येथील खैराणी रोडवर मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना हा व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला. असलम अन्सारी या 53 वर्षीय व्यक्तीचं नाव. खाजगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचं झाकण उघडं होतं. शोधकार्यादरम्यान तब्बल पाऊण तासानंतर असलम शेख याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. 10 मिनिटांमध्ये मी इथं आलो. मी ज्यावेळेस तिथं आलो मी ती परिस्थिती बघितलं तर त्या ठिकाणी तो मॅनहोल ओपन करून जाळी लावायचं काम चाललं होतं. जाळी लावायचं काम यांनी मे 31च्या अगोदर करायला पाहिजे होतं. आता जून गेला, जुलै चालू आहे आणि आता जाळ्या लावतात. बॅरिकेड पण लावला नव्हता म्हणून. बॅरिकेड लावलेला नव्हता. ती लापरवाही आहे या ठिकाणी. तुमचा मारणार मी. माझ्या समोर आता भेटला असताना त्याला मारला असता मी. कारण तो मेला आहे, त्याला वाचून तू जाळी लावतोयस म्हणजे आम्ही काम करून दाखवलं असं दाखवायचा प्रयत्न करतायत. लाज वाटली पाहिजे, प्रशासनाला पण लाज वाटली पाहिजे, नाही तर कॉन्ट्रॅक्टरला लाज वाटली पाहिजे. कंटिन्यू हे घटना माझ्या चांदिवलीमध्ये घडतायत. दुसरी घटना ही एक लेडीज गेली माईममध्ये निघाली मेनहोलमध्ये. काय झालं त्याचं? त्यानंतर काय झालं? काहीच नाही. आता एक माणूस मेला, त्याला ₹1,00,000 भेटले सरकारतर्फे. म्हणजे माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेची किंमत ₹1,00,000 आहे. खरं तर भर पावसात चेंबर उघडे ठेवणं हे अपघाताला आमंत्रण आहे. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या कारभारावर
विरोधकांसह सत्ताधारी सवाल उपस्थित करतात. चा गुन्हा कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधाऱ्यांच्या सावलीकडे बसलेलं प्रशासन यांच्यावर व्हायला पाहिजे. इथे वॉर्ड ऑफिसर आले होते लेकर, त्यांच्याशी आपण प्रश्न विचारत होतो, पण काहीही प्रश्नाच्या उत्तर दिल्या गेला नाही त्यांच्याकडून आणि ते इथून पडाले. मला माहिती नाही ते कुठे गेले वगैरे, परंतु त्यांना उत्तर देणं भाग आहे. आणि ह्या उत्तराबरोबर AMC, MC, DMC काय करतात हाही प्रश्न आहे. ही सर्वस्वी जबाबदारी BMCची आहे, महानगरपालिकेची आहे. आणि महानगरपालिकेने कुठच्याही प्रकारचे प्रोटेक्शन नाही, कुठच्याही प्रकारचे बॅरिकेड्स नाही, मॅन्युअल उघडे करून ठेवलं आहे. आणि जो कर्मचारी काम करतो आहे त्यांचे कुठचे अधिकारी नाही, ते सगळे गायब आहेत तिथून. आणि त्या 5 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये ती घटना घडते आणि त्याच्यामध्ये त्या माणसाचा जीव जातो. ह्याला जबाबदार महानगरपालिका असणार ना. म्हणून जे अधिकारी आहे त्यांच्यावरती तर आक्रोश म्हणजे लोकांनी फक्त एवढं आहे की हात उचलले नाहीत. उपमहापौर संजय घाडी यांनी तर या घटनेवरून थेट मुंबई मनपा आयुक्तांवर निशाणा साधलाय. या मृत्यूला अश्विनी भिडे या जबाबदार असल्याचा आरोप करत घाडींनी कारवाईची मागणी केली. मॅनहॉल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण, त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित जाळ्या नसतील तिथे आपण संरक्षित जाळ्या लावण्याचं काम करावं, अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं. परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत. त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जबाब द्यावा, अशा प्रकारची मी देखील मागणी करतो. साकीनाका घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात सुद्धा उमटले. ही फार गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. सदर ठिकाणी त्या कंत्राटदारावरती ताबडतोब FIR हा नोंदवला गेला पाहिजे. या कामाचा इन्चार्ज जो कोणी अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं गेलं पाहिजे. पाऊस येण्याच्या आधी ज्या तयाऱ्या करायच्या त्यामध्ये मॅनहोल सगळे झाकणे, मॅनहोलच्या त्या भागातलं पाणी हे त्याचा विसर्ग लवकर होणे याच्यासाठी यंत्रणा करायची आहे. आता 90,000 कोटीची महानगरपालिका तुम्ही 70,000 कोटीवर आणली. 25-30,000 कोटीचा प्रशासकीय काळात खर्च केला. तो कशावर खर्च झाला? 100% लोकांचा जीव गेला याच्यात. ज्या कॉन्ट्रॅक्टदाराची जबाबदारी होती तिकडे नाला साफ करायची, ज्या कॉन्ट्रॅक्टदाराची जबाबदारी होती तिकडे झाडं कापायची, ज्या अधिकारी तिकडे नोडल ऑफिसर होता, त्या सगळ्यांवरती कारवाई नको. लोकांचा जीव जात राहणार आणि आपण बघत राहायचं. साकीनाक्याच्या घटनेवरून आरोप होत असतानाच मुंबईच्या महापौर आणि आयुक्तांनी या प्रकरणात कारवाईचे संकेत दिले. हिर्लेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे. भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या. हिर्लेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या AEनी सब इंजिनियरने काम केलं. मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही. तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात. पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा एक मोठी मोहीम घेऊन ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या काढलेल्या मॅनहोलच्या जाळ्या त्या जागेवरती आहेत की नाही हे बघण्यासाठी या मॅनहोलची 100% तपासणी करण्याचे आदेशसुद्धा वॉर्ड्सना, रस्ते विभागाला आणि SO विभागाला देण्यात आलेले आहेत. आणि त्याचा एक अगदी सविस्तर आढावा घेऊन भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वीच मुंबईच्या चेंबूरमध्ये युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली, ज्यात 11 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर 4 विद्यार्थी जखमी झाले. धावत्या बसवर झाड उन्मळून पडल्यानं ही दुर्घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता साकीनाका भागात उघड्या मॅनहोलनं एका 53 वर्षीय मुंबईकराचा बळी घेतला. त्यामुळे आणखी किती मुंबईकरांचे जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार असा सवाल उपस्थित होतोय. अमोल पेडणेकर, अश्विनी पांडेसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी एक खळबळजनक विधान केल्यानं पुन्हा राजकीय चर्चांना ऊत आलाय. महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान अमोल कोल्हेंनी केलं होतं. त्यांच्या विधानानं ऑपरेशन तुतारीची चर्चा रंगू लागली असतानाच आता कोल्हेंनी सारवासारव सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, अशी काही ऑफर आली तर विचार करतो. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांनी बुधवारी महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान करत खळबळ उडवून दिली. शरद पवार यांचे विश्वासू खासदार असल्यानं कोल्हेंचं हे विधान म्हणजे ऑपरेशन तुतारीचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे
कोल्हेंच्या या विधानानं राज्यातील राजकारण तापलं होतं. कोल्हेंच्या विधानानंतर सलग दुसऱ्या दिवशी दावे प्रतिदावे केले गेले. शिंदेच्या शिवसेनेनं कोल्हेंचं हे विधान म्हणजे पक्ष नेतृत्वाचे संकेत असल्याचं म्हणत ऑपरेशन तुतारीच्या चर्चेला हवा दिली. रोहित पवार हा आपल्या काकाची भूमिका वठवतोय, नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. म्हणून रोहित पवारच्या स्टेटमेंटपेक्षा आता अमोल कोल्हेच्या स्टेटमेंटला एक बेस आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीची सुरुवात शरद पवारांच्या पक्षामध्ये झालेली आहे. कोल्हेंच्या विधानावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय. शरद पवार एनडीए मध्ये जाणार का, की खासदार अमोल कोल्हे भाजपसोबत जाणार असे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता अमोल कोल्हे यांनी आपल्या विधानावर सारवासारव करायला सुरुवात केली आहे. शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असं म्हणत अमोल कोल्हे यांनी ऑपरेशन तुतारीची चर्चा फेटाळून लावली आहे. जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील आणि मी एका वाक्यात याचं उत्तर जे सांगतो की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही खासदार अमोल कोल्हेंची बाजू घेत पवारांच्या खासदार फुटण्याची शक्यता एक सुरात फेटाळून लावली आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतात. सध्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. विकास कामासाठी महायुतीनं बोलवलं तर जाऊ असं म्हणले असतील, परंतु ते काय पक्षांतर करणार नाहीत किंवा कुठेही जाणार नाहीत याची खात्री मला मित्र म्हणून आहे. कारण की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आमचे मित्र अमोल कोल्हे आहेत. तेव्हा मला नाही वाटत कारण नसताना ही शंका त्यांच्याबद्दल निर्माण करणं संयुक्तिक राहणार. अमोल कोल्हे साहेब जे आहेत ते एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये उत्तर देतात. त्यामुळे त्यांचं मत असावं की एकदा प्रस्ताव तर येऊन द्या, मग आम्ही बघा कसं उत्तर देतो. कारण का ते कुठेही महायुतीमध्ये जाणार नाहीत. कारण का त्यांची जी महात्मा फुलेंची जी हे होती एपिसोड होते ते कोणामुळे कॅन्सल झाले हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी बोलत असताना विशिष्ट स्टाईलमध्ये फक्त फिरकी घेतली आहे असं माझं मत आहे. आमचा एकही खासदार एकही आमदार तिथं फुटणार नाही. महाराष्ट्रात सध्या खासदार आमदार फुटण्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कधी कोणता आमदार फुटून दुसऱ्या पक्षात निघून जाईल याचा अंदाज लावणं कठीण बनलं. अशा परिस्थितीत अमोल कोल्हेंनी थेट ऑफर आली तर विचार करू असं विधान करत नवीन चर्चा सुरू केली होती. विधानाचं गांभीर्य ओळखून कोल्हेंनी सारवासारव करत चर्चा थांबवली. पण कोल्हेंच्या या विधानाचे त्या काळात काही पडसाद उमटतात का याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. सचिन अहिरांच्या जाण्यानं ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसला. कारण सचिन अहिर हे फक्त ठाकरेंच्या पक्षातले एक नेते नव्हते तर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय होते. आदित्य ठाकरेंच्या 2019 आणि 2024च्या निवडणुकीतील विजयात सुद्धा अहिरांची भूमिका महत्वाची होती. पण आता सचिन अहिर शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानं पुढच्या निवडणुकीत सचिन अहिर आणि आदित्य ठाकरेंमध्ये थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. बघूयात. मुंबईतील वरळी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. आदित्य ठाकरे यांनी पहिली टर्म पूर्ण केल्यानंतर दुसऱ्यांदाही ते निवडून आले, ते याच मतदारसंघातून. पण यावेळेस ठाकरेंचं विजयाचं मार्जिन मात्र मोठ्या प्रमाणात कमी झालंय. पण आता वरळीत ठाकरेंच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सचिन अहिर यांनी ठाकरेंची सोडलेली साथ. गेल्या निवडणुकीत ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून उभे असणाऱ्या सचिन अहिरांनी आता शिंदेंचा हात पकडलाय. त्यामुळे वरळीत आदित्य यांच्यासमोर सचिन अहिरांचंच आव्हान निर्माण होऊ शकतं. 2029च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्यात सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते.
एकीकडे वरळीत 2014 मध्ये आपण विकास कामं केल्याचा दावा अहिरांनी केलाय, तर दुसरीकडे ठाकरेंनीच वरळीचा चेहरा मोहरा बदलवल्याचा दावा पेडणेकरांनी केलाय. ते एका पक्षाचे नेते आहेत, ते मुंबईतले 36 विधानसभेचे कुठच्याही विधानसभेमध्ये जाऊ शकतात. नाही, कुठच्याही विधानसभेमध्ये ते करू शकतात. नाही, कोण असेल आणि नसेल हे कठीण बिटीन असं कोणाला काही नसतो. निवडणुका असतात, परिस्थिती अनुसार असतात. आता 2014 झाली, मी पण खूप विकास कामं केली. याचा अर्थ लोकांनी त्यावेळी मला मतदान दिलं नाही, कारण मोदींची लाट होती आणि हे दिले. म्हणजे त्यामुळे कोणी दिले नाही अशातला भाग नाही. मी आजही वरळीमध्ये गेलो तर मला तोच मान तोच सन्मान आहे. तर लोकप्रतिनिधी म्हणून जो मान आणि सन्मान राहतोच. तर मला असं वाटत नाही ह्याच्यातून काय होतं. ते एका पक्षाचे नेते, ते 36 विधानसभेमधून कुठेही लढू शकते. वरळी ही कुठल्या एका नेत्यामुळेच नक्कीच नाही बनली. आणि आदित्य ठाकरेंनी या 10 वर्षात बऱ्यापैकी वरळीचा चेहरा मोहरा बदलला. बऱ्यापैकी एक चांगली व्हिजन घेऊन लढणारा आमदार किंवा लढणारा मुलगा ठाकरेंचा, हे त्यांनी आपली स्वतःची एक आयडेंटिटी बनवली. सचिन अहिर हे स्वतः वरळी मतदारसंघातून येतात. राष्ट्रवादीमध्ये असताना इथून त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली होती. पण शिवसेना प्रवेशानंतर ते काही दिवसातच ठाकरेंचे निकटवर्तीय बनले. वरळीत त्यांनी शिवसेनेला बळ दिलं. आदित्य ठाकरेंच्या वरळीतील विजयात सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका असल्याचं बोललं जातं. शिवसेनेतल्या फुटीनंतर सुद्धा ते ठाकरेंसोबतच राहिले. पण आता सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानं येणारी निवडणूक ही ठाकरेंसाठी सोपी नसणार हे निश्चित. तर आदित्य ठाकरेंविरोधात उभं राहण्याचा आपला विचार नसल्याचं अहिरांनी म्हटलंय. वरळी हा सर्वसामान्य लोकांचा आणि भौगोलिक परिस्थितीचा आहे. वरळी विधानसभा ही काय माझी कधी इस्टेट नव्हती किंवा कोणाची तरी ती इस्टेट आहे अशातला भाग नाही. ते आज लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी उद्या लोकांमध्ये चांगलं काम केलं तर लोक त्यांचा कौल घेतील. उद्या पक्षाने कुठचा जर उमेदवार दिला तर तो त्यावेळीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण असं वरळीमध्येच निवडणूक लढवायची आहे, वरळीमध्ये आदित्यजींच्या सामोरे जाऊन हे करायचं अशी कुठचीही भूमिका नाही. त्यातच आदित्य ठाकरेंसाठी ज्यांनी वरळीतील उमेदवारीवर पाणी सोडलं ते सुनील शिंदे सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. पण त्याला शिंदेंनीच पूर्णविराम दिलाय. तर दुसरीकडे पेडणेकरांनीही हे दावे फेटाळले. याच वरळीमध्ये मी 2014ला याच सचिन अय्यरांचा पराभव करून निवडून आलेला होतो. आणि याच वरळीमध्ये मी माननीय आदित्य साहेबांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी कार्यरत होतो. त्याच्यामुळे वरळी ही शिवसेनेची आहे, ही वरळी व्यक्तीची होऊ शकत नाही. आता ज्या असे अनेक आमच्याकडे चेहरे आहेत शिवसेनेमध्ये की जे त्यांच्याकडे शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखलं जातं. आणि त्याच्यामुळे असे कोण आले गेले याच्याबद्दल मला तरी विशेष काही वाटत नाही. सुनील शिंदेनी तर परखडपणे सांगितलं हे सगळे खोटं बोलत आहेत आणि त्यांच्या कुठेही वागण्या बोलण्यात ते दिसत नाही आहे. त्यामुळे नक्की सुनील शिंदेसाठी कोण नरेटिव्ह पसरवत आहे ते माहिती नाही. कारण ज्या मुलांनी शाखेमध्ये स्वतः त्यांनी त्यांच्या शब्दांकांमध्ये सांगितलं आहे की मी शाखेत वेळप्रसंगी झाडू मारून पण उभा राहिलो आहे, असा हार्डकोअरचा मुलगा जाईल असा जो कोण नरेटिव्ह पसरवतोय. आदित्य ठाकरेंसाठी तत्कालीन आमदार सुनील शिंदेंनी 2 पावलं मागे घेत आपला मतदारसंघ ठाकरेंना दिला. त्यानंतर सचिन अहिर कायम ठाकरेंसोबत उभे राहिले, मतदारसंघ बांधला. पण आता वेगानं बदलत जाणाऱ्या समीकरणांमुळे येणारी निवडणूक ठाकरेंसाठी अनेक आव्हानं घेऊन येणार हे नक्की. कारण येत्या निवडणुकीत ठाकरेंचे शिलेदार त्यांच्यासोबत नसणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून दुसऱ्यांदा धमकी देण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्याचं फोन आल्याचं पठाण यांनी म्हटलं. तर साजिद पठाण यांना आलेल्या धमकीवरून सभागृहात काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. पण याच दरम्यान नाना पटोले आणि नितेश राणेंमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं. आता या दोघांमध्ये नेमकी का झुंपली पाहूयात. अगर आपने पैसे नहीं पहुंचाए या हमारी बात नहीं मानी तो हम आपका बुरा हाल करेंगे, पूरा अकोला देखेगा. या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं, यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय, आम्ही देऊ ना. अध्यक्ष महोदय, कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच दरम्यान काँग्रेसचे अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने आमदार साजिद पठाण यांना फोन करून ही धमकी दिली आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी साजिद पठाण यांना देण्यात आली आहे. बुधवारी रात्री 8:30 वाजता शुभम लोणकरकडून साजिद पठाण यांचे निकटवर्तीय नगरसेवक आकाश कवडे यांच्या मोबाईलवर कॉल करून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला. कल रात को 8:30 बजे वापस लॉरेंस विष्णु गेंद से शुभम लोनकर ने मेरे जो कॉप्शन के नगर सेवक है आकाश कौड़े उनके मोबाइल पे फ़ोन कर मुझ तक ये मैसेज पहुंचाया, क्योंकि मेरे मोबाइल के अंदर मैंने जितने भी इंटरनेशनल कॉल थे उसको ब्लॉक कर दिया ताकि दोबारा मुझे किसी का फ़ोन ना आए. इसलिए मेरे जो करीब का जो मेरा नगर सेवक है, मेरा राइट हैंड आकाश कौड़े, उनके मोबाइल पे फ़ोन करके धमकी दी गई कि आज 2 बजे हम वापस फ़ोन करेंगे, अगर आपने पैसे नहीं पहुंचाए या हमारी बात नहीं मानी तो हम आपका बुरा हाल करेंगे, पूरा अकोला देखेगा और पूरा अकोला गम के आंसू रोएगा. साजिद पठाण को हम दिन दहाड़े मार डालेंगे. साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून देण्यात आलेल्या धमकीचे सभागृहात ही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला सवाल केला. राज्यातील आमदार सुरक्षित नसेल तर या राज्यातील जनता सुरक्षित कशी राहू शकेल असा सवाल काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केला. सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते. अध्यक्ष महाराज, या सभागृहातला विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा सगंत आपण मान्य केलाच पाहिजे. आणि साजिद पठाणला याच गँगनी बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा खून केलेला आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज साजिद पठाण इथं आलेले आहेत, त्यांनाही या गोष्टीची त्यांची संपूर्ण भूमिका मांडू दिली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आमदारच सुरक्षित या राज्यात नसेल तर या राज्यातली जनता सुरक्षित कशी राहू शकते अध्यक्ष महाराज. दरम्यान काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकी संदर्भात काँग्रेस नेते विधानसभेत बोलत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल नाना पटोले यांनी केल्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यानंतर काँग्रेस आमदार आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण अध्यक्ष महाराज, ही विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार. सिद्ध केलं. आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे. अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय 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 बोलताय? काय बोलताय? गुलाबराव पाटील तुम्ही? गुलाबराव पाटील सर, ठीक आहे. कसं फास्ट ट्रॅक केस चालवली बघ, मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय, ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय आम्ही देऊ ना. अध्यक्ष महोदय, कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा, ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय आम्ही देऊ ना आमचं सरकार. तर बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकीबाबत चौकशी करून सुरक्षा देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सभागृहात मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून देण्यात आली आहे. ज्या नंबरवरनं फोन आला असेल किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल. जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल. त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, ह्या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकीचे पडसाद सभागृहात उमटले. काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सरकारकडून चौकशी करून आमदार पठाण यांना सुरक्षा देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघाला अनन्यसाधारण महत्व आहे. गोकुळवर सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर आपला प्रभाव असं समीकरण मानलं जातं. त्यामुळे आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य पक्षानं स्वतंत्र मेळावे घेत जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलंय. महायुती एकत्र असली तरी 21 संचालकांच्या जागांपैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्षानं आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात. राष्ट्रवादीचा मेळावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या गटाचं नेतृत्व करील असा विश्वास मी या निमित्ताने देतो. शिवसेनेचा मेळावा. भाजप जनसुराज्यचा मेळावा. कोण म्हणते ठरावाचा मोठा भाऊ म्हणते, कोण म्हणते संचालकमध्ये आम्ही मोठा भाऊ म्हणते. ठीक आहे, त्याचा तो अधिकार आहे, विषय कारण नाही. मी आता सांगतो, आम्ही जाईल तिथं संपूर्ण पॅनल निवडून येणार. गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीमधील घटक पक्षांनी सुरू केलेलं हे शक्ती प्रदर्शन हे केवळ कार्यकर्त्यांचे मेळावेच नाहीत, तर आगामी जागा वाटपाची रंगीत तालीम असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी स्वतंत्र मेळावे घेत आपल्या ठरावधारकांची संख्या आणि संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. गोकुळ दूध संघात एकूण 21 संचालकांची निवड होणार आहे. त्यामुळे या 21 जागांपैकी जास्तीत जास्त उमेदवार आपल्या पक्षाचे असावेत यासाठी महायुतीतच रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्षाकडून मोठा भाऊ असल्याचा दावा केला जातोय. गोकुळचं आपले नेते माजी आमदार राजेश पाटील आमच्यावर आहेत, के पी पाटील माजी आमदार आहेत, गोकुळचं डॉन अरुण डोंगळे आहेत, करवीरचे आमचे नेते राहुल पाटील आहेत, बाळासाहेब खाडे आहेत, मला वाटतं रणवीर गायकवाड आहेत, संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरचे नगराध्यक्ष स्वतः आहेत, अमर पाटील शिरोळचे नगराध्यक्ष. ही फार मोठी शक्ती आज आमच्या मागे आहे. गोकुळच्या निवडणुकीत मोठा भाऊ मुश्रीफ साहेब असतील. राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये एका बाजूला पक्ष संघटन म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून सुद्धा जिल्ह्यातल्या आपण जर ट्रेंड बघितला असेल, लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, त्याच पद्धतीनं गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण यश मिळवतो. आम्ही आज 1430 ठराव आमच्याकडे आहेत. जनसुराज्याचे आमच्याकडे 450 आहेत. अजून 2 घटक आमच्यावर यायचे आहेत. त्यामुळे आमचेच ठरावाची संख्या जास्त होईल आणि आमचे संचालक सुद्धा त्यामध्ये अधिकचे असतील. गोकुळचं राजकारण हे केवळ सहकारापुरतं मर्यादित नसतं, तर ते जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारं मानलं जातं. ज्याची गोकुळवर सत्ता त्याची जिल्ह्यावर पकड असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. त्यामुळेच महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनुसार जागांची मागणी करण्यासाठी आतापासूनच वातावरण तयार करतोय. हे शक्ती प्रदर्शन म्हणजे जागा वाटपात वरचष्मा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं मत गोकुळचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केलंय. मी आधीच सांगतो तुम्हाला, हे सगळं व्यवस्थित घडणार आहे. आता काय प्रत्येकाला वाटत असणार की माझं जास्त जागा असाव्या, माझ्या पार्टी जागा, हे चुकीच काही नाही. मग प्रत्येकजण म्हणा माझ्याकडे एवढी मतं आहेत किंवा आणि काय होणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि पॅनल हे महायुतीचं व्यवस्थित होणार आहे. आता विरोधकांनी कुणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न, त्याच्यावर मला बोलता येणार नाही. लोकशाही शेवटी बघा, लोकशाहीप्रमाणे निवडणूक झालीच पाहिजे असं मताचं मी आहे. गोकुळची निवडणूक महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे लढवण्याची भूमिका जरी कायम असली तरी उमेदवारीच्या वाटपावरून प्रत्येक पक्षानं आपली ताकद पणाला लावली आहे. शेवटचा निर्णय राज्यस्तरीय नेतृत्वाकडून घेतला जाणार असला तरी कोणत्या पक्षाकडे किती ठरावधारक आहे, निवडून येण्याची क्षमता कोणामध्ये अधिक आहे याचाही विचार जागा वाटपात होणार आहे. त्यामुळे राज्य नेतृत्वाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतोय. त्यामुळे महायुतीतच मोठा भाऊ कोण यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय. प्रताप नाईक, झी24 तास, कोल्हापूर. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी वेग दिलाय. सिया गोयल हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यातल्या 3 महत्त्वाच्या ठिकाणी पंचनामा केलाय. घर, कॉफी शॉप आणि केतनच्या हत्येपूर्वी कथित सराव झालेल्या ठिकाणाचाही पंचनामा करण्यात आलाय. बघूयात. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येते.
सिया आणि चेतनकडे कसून चौकशी केली जाते. सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन कशा प्रकारे केतनला ढकलून देण्यात आलं याचं सीन रिक्रिएशनही करण्यात आलं. आता तपासामध्ये आणखीन एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केतनला लोहगडावरून कसं ढकलायचं याचा सरावही सिया आणि चेतननं केला होता. ही आहे पुण्याच्या लुल्लानगर परिसरातील टेकडी. याच टेकडीवर सिया आणि तिच्या प्रियकर चेतननं केतनला ढकलण्याचा सराव केला होता. याच टेकडीवर पोलिसांनी सियाला घेऊन पंचनामा केलाय. पोलिसांनी सियाला घेऊन एकूण 3 ठिकाणी पंचनामा केलाय. सियाचं घर, ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतननं खुनाचा प्लॅन आखला तो कॅफे, आणि आता ही टेकडी. पोलिसांनी अधिकाधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. सिया गोयल आणि चेतन चौधरींनी ज्या ठिकाणी केतन अग्रवालला ढकलण्याचा सराव केला होता त्याच टेकडीवर मी आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लुल्लानगर परिसरातील एरिया 37 हा परिसर आहे आणि या परिसरातली ही टेकडी आहे. याच टेकडीच्या जवळ असलेल्या कॅफेमध्ये त्यांनी आधी कट रचला आणि त्यानंतर काही हाकेच्या अंतरावर असलेल्या या टेकडीवर येऊन त्यांनी केतनला कशा पद्धतीने गडावरून ढकलता येईल याचा सरावसुद्धा या ठिकाणी सियानी केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. हा पूर्ण परिसर तुम्ही जर बघितला तर डोंगराळ परिसर आहे, टेकडी आहे. ज्या ठिकाणी केतनला ढकलण्यात आलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सराव जो आहे तो या टेकडीवर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांकडून केतनच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार आहे. केतनच्या मोबाईल फोन संदर्भातही पोलिसांना काही संशय असल्यानं तपास केला जाणार आहे. केतनला ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे होता. सियानं फोनमधील डेटा डिलीट केल्याचा संशय. केतनचं कुटुंब लोहगडावर आल्यावर सियानं तो मोबाईल त्याच्या कुटुंबियांना दिला. खाली पडण्यापूर्वी तो मोबाईल सियाकडे कसा आला असा सवाल उपस्थित होतोय. फोनमधील डिलीटेड डेटा आणि मेसेज संदर्भात तपास केला जाणार आहे. सध्या सिया आणि चेतनची स्वतंत्र चौकशी केली जाते. या दोघांच्याही जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं आता त्यांची लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे. भौतिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तपासामधून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. निलेश खरमरे, झी24 तास, पुणे. राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. याच कारवाई दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या 2 हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं एफडीएच्या लक्षात आलं. या हॉटेलमध्ये कुजलेल्या भाज्या आणि जे रासायनिक रंग खाण्यासाठी बंदी आहे असे रंग वापरत असल्याचं उघड झालं. त्यामुळे तुम्हीही जर हॉटेलमध्ये खात असाल तर सावधान. हॉटेलमध्ये जेवताय, सावधान. तुमच्या अन्नात शिळ्या भाज्या आणि रासायनिक रंग. अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात प्रकार उघड. अन्न आणि औषध प्रशासनानं सध्या राज्यभर हॉटेल्सवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही एफडीएनं हॉटेलची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत छत्रपती संभाजीनगरच्या 2 नामांकित हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनानं छापे टाकले आणि त्यात धक्कादायक बाबी पुढे आल्या. या छाप्यात हॉटेलमध्ये जे रंग जेवणात घालायला बंदी आहे अशा रंगाची ग्रेव्ही आढळून आली आहे. विविध पदार्थांमध्ये हे रंग टाकत असल्याचा प्रकार उघड झालाय आणि त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीने या हॉटेल्सना सील ठोकलाय आणि त्यांचा परवाना निलंबित केलाय. दुसरीकडे एका नामांकित शाकाहारी हॉटेलमध्ये कुजलेल्या भाज्या, खराब झालेल्या भाज्या, आंबे वापरात असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे असल्या हॉटेलमध्ये जेवावं का असा प्रश्न ग्राहकांपुढे आता निर्माण झालाय. यावर अन्न आणि औषध प्रशासनानं हॉटेलचे परवाने निलंबित केले. हे व्हेज फेमस रेस्टॉरंट आहे कंचनवाडी, छत्रपती संभाजीनगर इथे. इथे आपण अचानकच तपासणीला गेलो. त्या तपासणीमध्ये आपल्याला काही त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये जसं बटर, आपण जर ग्राहक गेले तर आपण म्हणतो बटर नान किंवा बटर रोटी आम्हाला द्या, बरोबर. त्यानुसार त्यांनी हॉटेलवाल्यांनी बटर लावणं त्याला अपेक्षित आहे, पण इथे व्हेजिटेबल फॅट्सपेट त्याचा यूज करत होते, बटर न लावतात. मग याच्यामध्ये पूर्णपणे ग्राहकांची दिशाभूल चालू आहे या गोष्टीमध्ये. तसेच तिथे काही बुरशी लागलेल्या पालेभाज्यासुद्धा आम्हाला आढळल्या. त्यामध्ये त्यांचं जे स्टोरेज होतं ते अत्यंत घाणेरड्या स्थितीमध्ये होतं. महत्वाचं म्हणजे अनेक हॉटेल्सच्या तक्रारी आता अन्न आणि औषध प्रशासनाला मिळतात. त्यानुसार शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी सुरू झाली आहे.
ग्राहकांनाही असले काही प्रकार आढळल्यास त्यांनी तक्रार करावी असं आवाहन विभागानं केलंय. तर जिल्ह्यात सगळीकडेच अशी मोहीम राबवण्यात येईल असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. मी ग्राहकांना पण एक आवाहन करतोय की तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाताय तर तुमचं ते विचारणं तिथं कर्तव्य आहे की तुम्ही जे पण खाताय त्याच्यामध्ये फूड कलर कोणता यूज केलेला आहे किंवा नाही आहे. तसेच तुम्ही जसं बटर रोटी बटर नान मागताय त्याच्यामध्ये व्हेजिटेबल फॅट स्प्रेड लावून लावताय का किंवा बटर लावून देताय तुम्हाला रोटी, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. तुमचा पण अवेअरनेस तेवढा पाहिजेच ग्राहकांचा पण त्या बाबतीत. जर अवेअरनेस आला तर प्रत्येक ठिकाणी या गोष्टी आपोआपच बंद होऊन जातील. आता आपण पाहतो शेकडो टन मिठाई ही नष्ट केली जाते, दूध नष्ट केले जातात, काही अनेक ठिकाणी धाडी टाकले जातात. औषधाच्या बाबतीत तसंच आहे. आता व्यापाराच्या मनामध्ये हे 2 नंबरचे जे व्यापारी आहेत त्यांच्या मनामध्ये आता धास्ती बसलेली आणि म्हणून हे कारवाईचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे. हे समर्थन केल्यामुळं कदाचित अधिकाऱ्यांचं मनोबल वाढेल आणि जे अधिकारी भ्रष्ट होते त्यांच्यावर सुद्धा आता तुकाराम मुंडेंनी कारवाई केली पाहिजे. या खात्याचे प्रमुख म्हणून तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतल्यापासून सगळीकडे धडाकेबाज कारवाई सुरू आहे. यातून लोकांच्या अन्नात विष टाकणाऱ्या हॉटेल्सवर आता कारवाई सुरू झाली आणि त्यामुळे हॉटेल चालकांनीही आता सावध राहण्याची गरज व्यक्त होते. त्यासोबतच ग्राहकांनीही आपण काय खातोय याची शहानिशा करण्याची गरज आहे. विशाल करोळे, झी24 तास, छत्रपती संभाजीनगर. पै जमवून वडिलांनी स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहिलं, पण त्या स्वप्नांचा पोटच्या मुलानं चक्काचूर केलाय. नांदेडमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. पाहूयात नेमका हा प्रकार काय. स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथल्या माधव कौटकर यांनी रक्ताचं पाणी करून 9,70,000 रुपये जमा केले. नायगावमध्येच एका प्लॉटचा सौदाही झाला आणि काही दिवसातच या प्लॉटची रजिस्ट्री होणार होती. याच दरम्यान कौटकर कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले असता घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भर दिवसा घर फोडलं आणि लोखंडी पेटीत ठेवलेली 9,70,000ची रोकड लंपास केली. आयुष्याची संपूर्ण जमापुंजी चोरीला गेल्यानं कौटकर कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली. नायगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीची मोठी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये जवळपास फिर्यादीचे 9,70,000 रुपये एक चोरट्यांनी चोरून नेले होते. ते पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखाची टीम्सने चांगल्या प्रकारे डिटेक्ट केलेलं आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून नांदेडच्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. तपास सुरू असतानाच कौटकर कुटुंबासह संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला. कारण ही घरफोडी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून कौटकर यांच्याच पोटच्या मुलानं केली होती. शुभम कौटकर असं 20 वर्षीय मुलाचं नाव आहे. आपल्या अवघ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मैत्रिणीच्या मदतीनं शुभमने स्वतःच्याच घरावर दरोडा टाकला होता. पोलिसांनी तत्काळ तपास करत त्याच्या मैत्रिणीच्या घरातून चोरीला गेलेली 9,70,000ची संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. मेन एक्यूज होता तो इंटरनल होता, त्याच्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नव्हते. फिर्यादीचा मुलगा आहे त्यांनीच कारवाईला अंजाम दिलेला होता. या चोरी प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरीला गेलेल्या पैशांमधून काय काय खरेदी करायचं याची एक सविस्तर विश लिस्ट म्हणजेच यादीच शुभम आणि त्याच्या मैत्रिणीनं तयार करून ठेवली होती. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी या दोघांनी हा संपूर्ण कट रचला होता. अवघा 20 वर्षांचा शुभम आणि त्याची अल्पवयीन मैत्रीण पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानं परिसरात खळबळ उडाली. मात्र अल्पवयीन मुलं आणि नवयुवकांकडून झटपट पैशांच्या हव्यासापोटी घडणाऱ्या या गुन्ह्यांमुळे आता समाजाला सुद्धा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. सतीश मोहिते, झी24 तास, नांदेड. तुम्ही सुद्धा घर भाड्यानं देत असाल तर सावधान, कारण भाडेकरू म्हणून घरात राहायचं, घर मालकाचा विश्वास जिंकायचा आणि संधी मिळताच घरावर डल्ला मारायचा. अशाच एका हाय प्रोफाईल बंटी आणि बबली टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय. नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकानं पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथून या सराईत पती पत्नीला बेड्या ठोकल्यात. पाहूयात. भाडेकरू म्हणून राहायचं, घर मालकांच्या घराची आणि त्यांच्या हालचालींची खडानखडा माहिती काढायची आणि घर मालक बाहेर गेल्याची संधी साधून घरातले दागिने आणि रोख रक्कम लंपास करायची. हीच कार्यपद्धती होती या सराईत पती पत्नीची.
नवनीत मधुकर नाईक आणि स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक असं या अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीच्या जोडप्याचं नाव आहे. नाशिकच्या अंबड परिसरातील एका घरातून त्यांनी तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी लंपास केली होती. या चोरीनंतर अंबड पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अखेर पालघर जिल्ह्यातील बोईसर इथल्या रीटा अपार्टमेंटमधून या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दागिने विकून खरेदी केलेल्या वस्तू, 8 मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण 24,42,000 मुद्देमाल जप्त केला. महिनाभर ते राहिले, पण आम्हाला त्यांचं काहीच असं समजलं नाही. आधार कार्ड मागितलं होतं, पण ते म्हणे पुढचं मोठं सामान आणलं का मग आम्ही देऊ म्हणे. मग आम्ही चालन म्हटलं. आणि 23 मेला आम्ही गावाला गेलो. दिवसभर त्यांनी एकदा आमचं मधीच कुलूप नेलं होतं. मग कुलूप नेलं होतं थोडं, म्हणे आमचं कुलूप खराब झालं, मग तेवढ्यापुरतं आम्हाला थोडंसं कुलूप द्या. मग तेवढं कुलूप दिलं होतं आणि त्यांनी चावी बनवून घेतली होती वाटतं. 23 तारखेला आम्ही गावाला गेलो आणि त्या दिवशी दिवसभरात त्यांनी हे चोरीचं हे केलं. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत या जोडप्याचा धक्कादायक गुन्हेगारी इतिहास समोर आला. केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध जिल्ह्यात त्यांच्यावर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळुंज, भोर, वडनेरा, पोयनाड, कोपरगाव, वाशी, सदर बाजार, मालेगाव छावणी यासह थेट बंगळुरूच्या KR पुरम पोलीस ठाण्यातही यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद आहे. याशिवाय रत्नागिरी, दापोली, सावंतवाडी, बारामती, शहापूर आणि इगतपुरी या भागातही त्यांनी अशा चोऱ्या केल्याचं उघड झालं. जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत. जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सपाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत. आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आहे. या बंटी बबलीच्या अटकेमुळे राज्यभरातील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. मात्र या घटनेवरून नागरिकांनी धडा घेण्याची गरज आहे. आपल्या घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भाडेकरू म्हणून ठेवताना त्यांची पूर्ण चौकशी आणि पोलीस व्हेरिफिकेशन करणं किती गरजेचं आहे हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. योगेश खरे, झी24 तास, नाशिक. सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती. 444 क्लर्क पदासाठी ही भरती होणार होती. सलग दुसऱ्यांदा नोकर भरतीला स्थगिती मिळाली आहे. भरतीबाबत गोपीचंद पडळकरांकडून तक्रार करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचं सांगत सहकार आयुक्तांकडून भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. नाले सफाई पाहणी दरम्यान शिवसेनेतलाच वाद उफाळून आलाय. ठाणे महापौरांच्या दौऱ्यावर नगरसेवक संजय भोईर यांनी टीका केली आहे. महापौरांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली नव्हती असं भोईर म्हणाले. आमच्या प्रभागात 5% सुद्धा नाले सफाई झाली नाही असं भोईर म्हणाले. माझी चॅलेंज आहे की जर त्यांनी असं वाटतं की त्यांना 90% त्या ठिकाणी आपण नाले सफाई केलेली आहे तर मी माझ्याकडनं त्या ठिकाणी 10 लाख रुपये बक्षीस देईल. ह्या अधिकारी लोकांचं त्या ठिकाणी एक असं होतो की नाले सफाई आता इथं पुढे त्या ठिकाणी जर विकासकाचं काम चालू आहे तर त्याच्याकडनं त्या ठिकाणी पैसे उकलण्याचंही काम चालू होतं. तर मी शिंदे साहेबांना सांगणार आहे की प्रोटोकॉल त्या ठिकाणी प्रत्येकाने पाळलं पाहिजे आणि प्रोटोकॉल महापौर जरी असतील कोणी असेल पण प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी नगरसेवकांना त्या नगरसेवकांना बोलवायला पाहिजे. आज जर आम्हाला बोलायला असतं तर आम्ही 4ही नगरसेवक तिथे जागेवरती असतो. मग असं त्या ठिकाणी होऊ नये की आम्ही नगरसेवकांना बोलवतो तरी नगरसेवक येत नाही. आम्हाला बोलवलंच नाही तर त्या ठिकाणी कुठलीच पद्धत त्या ठिकाणी हे नाही ना होत. राज ठाकरेंनी बाळासाहेबांना सोडलं, वेगवेगळ्या राजकीय भूमिका बदलल्या, यालाही देहविक्री म्हणायचं का असा सवाल राजू वाघमारे यांनी राज ठाकरेंना केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींवर टीका केली होती. त्याला राजू वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजकारणात प्रत्येक जण पुष्कळ जण पक्ष सोडतो. आदरणीय राजसाहेबांनी पण शिवसेना पक्ष सोडला, त्यावेळी बाळासाहेबांना सोडलं, त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पण मग त्याच्यानंतर तो पक्ष
भूमिका आपली बदलत राहिला. कधी भाजपला पाठिंबा दिला, कधी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. मग तोही एक प्रकारचा देहविक्रय समजायचा का? हिंगोलीमध्ये बस कंडक्टरवर हल्ला. बस स्थानकात मोफत तिकिटावरून वाद झाला. प्रवाशांकडून बस कंडक्टरला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. बस कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद ठेवत त्यानंतर आंदोलन केलं आहे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल MDH.